तर आपण कॉम्प्युटर चॅप्टर चालू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन घेतला ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर. ठीक आहे. ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर मी आता फिगर काढलेली नाहीये, तर फिगर कशी लक्षात ठेवायची आपण पाहायचं. 6 ब्लॉक काढायचे एकूण, टोटल 6 ब्लॉक. त्याच्यामध्ये 4 ब्लॉक तुमचे सेंटरला आहेत. ठीक आहे. आणि 2 आपल्याला दाखवायचे, इनपुट आणि आउटपुट. इनपुट आउटपुट. त्याच्यानंतर अर्थमॅटिक अँड लॉजिक हे तुम्ही फुल लिहायचे आणि मी ते शॉर्ट लिहिलेले. कंट्रोल युनिट. त्याच्यानंतर प्रायमरी मेमरी और मेन मेमरी. त्याच्यानंतर सेकंडरी और ऑक्सिलरी मेमरी. सेकंडरी और ऑक्सिलरी मेमरी. ठीक आहे. आता काढायचं आहे काय आपल्याला, आपण CPU कशाला म्हणतो, कंट्रोल युनिट, ALU आणि प्रायमरी मेमरी. Dotted line indicates CPU. ठीक आहे. आता मेमरी मध्ये आपण पाहिलं झालं की मेमरी मध्ये इनपुट जाईल पण आणि तो परत बाहेर पण देईल. ॲरो काढत असताना जेव्हा तुम्ही मेमरीचे करता तेव्हा डबल दाखवतात आपल्याला, डबल साइडेड ॲरो दोन्ही मेमरीसाठी. आता इनपुट म्हणून तिकडे गेल्यानंतर उलट इनपुटकडे कुठला डाटा येत नाहीये, त्याच्यामुळे आपण डाटाचा जो काही ॲरो आहे तो सिंगल मध्ये दाखवतो. सिंगल म्हणजे ह्या साईडला पण नाही, ॲरो साईड फक्त वन साईड आहे. इनपुट म्हणून सीपीयूकडे, सीपीयू म्हणून आउटपुटकडे, हे 2 पण आपल्याला झाले. आता राहिले काय फक्त आपल्याला कंट्रोल सिग्नल्स फक्त काढायचे. तर ह्या कंट्रोल युनिट पासून प्रत्येक ब्लॉकला एक ॲरो आपल्याला दाखवायचा. हा झाला आउटपुटसाठी, हा झाला इनपुटसाठी. आता राहिले हे 3 ब्लॉक. ठीक आहे. तर प्रत्येक ब्लॉकला आपल्याला हा इथं दाखवूया, याच्याकडे गेलं. राहिले हे 2 ब्लॉक, ह्याला एक देऊन टाकलं आपण आणि ह्याला. ठीक आहे. तर सर्व ब्लॉकला कंट्रोल युनिट पासून आपण सिंगल ॲरोच्या लाईनने काय केलेलं आपण टाकलेलं. इथं मी लिहिलेलं म्हणतो कंट्रोल सिग्नल्स आणि हे जे आहे ते डाटा. डाटा केबल म्हणू शकता, सिग्नल म्हणू शकता, वायर म्हणू शकतो, जे काय असेल. तर ही झाली आपली ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर. ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलं होतं. मला वाटतं की फक्त आउटपुट आणि सेकंडरी मेमरी फक्त आपली एक्सप्लेन करायची राहिलेली. सेकंडरी मेमरी किंवा ऑक्झिलरी मेमरी असं म्हटलं जातं आणि प्रायमरी मेमरीला मेन मेमरी असं पण म्हटलं जातं. प्रायमरीलाच मेन मेमरी असं म्हटलं जातं. आपण डेफिनेशन पाहिली का कॉम्प्युटरची. इट इज अ मल्टीपर्पज मशीन, ॲक्सेप्ट डाटा अँड इन्स्ट्रक्शन, प्रोसेस इट अँड सेंड टू रिझल्ट टू डिस्क्रीट डिव्हाइसेस with the help of standard output devices. आपण काल डेफिनेशन पाहिली कॉम्प्युटरची. तर डिफरंट बुक्स एक्सप्लेन डिफरंट व्हरायटीज ऑफ डेफिनेशन ऑफ कॉम्प्युटर्स. ठीक आहे. तुम्ही कोणतीही डेफिनेशन त्याच्यामध्ये लिहिली तरी सुद्धा चालेल. आता 2 क्वेश्चन्स आपल्याला एकत्र आले. डिफाईन कॉम्प्युटर अँड एक्सप्लेन ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर. ब्लॉक डायग्राम म्हटलं की एक ब्लॉक एक्सप्लेन करायचं आपल्याला, त्याच्यासोबत काय वापरतो आपण तिथं एक्झाम्पल्स आपल्याला काय करावं लागतात, टाकावे लागतात. इनपुट डिव्हाइसेसचं काम आपण पाहिलं का. ठीक आहे. ब्लॉक डायग्राम कन्सिस्ट मेन 4 ब्लॉक. फर्स्ट इज इनपुट डिव्हाइसेस, सेकंड इज सीपीयू, थर्ड इज आउटपुट डिव्हाइस अँड फोर्थ इज सेकंडरी मेमरी डिव्हाइस. इनपुट डिव्हाइसचं काय काम आहे, इट कन्वर्ट्स डाटा अँड इन्स्ट्रक्शन into a format that is understandable by user or human. Simple, it converts human language into machine language and give to CPU. जे काही डाटा आणि इन्स्ट्रक्शन्स असतील, मग ते डॉक्युमेंट्स असतील, फाईल्स असतील, पिक्चर्स असतील, व्हॉइस असेल, ETC, ते सगळं कन्वर्ट आपल्याला मशीन लँग्वेजमध्ये करायचं आहे. मशीन लँग्वेज म्हणजे कॉम्प्युटरला जे समजते ती मशीन लँग्वेज. 0 or 1, it is a machine language or binary language understandable by machine. This human language is converted into machine
लँग्वेज. दिस इज द मेन फंक्शन ऑफ इनपुट डिव्हाइस. ठीक आहे. मग एक्झाम्पल काय त्याचे? कीबोर्ड, कालच आपण पडले, माऊस आहे, हे मेन टू त्याच्यामध्ये इनपुट डिव्हाइसेस आपण वापरतो. कीबोर्ड आहे, माऊस आहे, डिजिटायझर आहे. डिजिटायझर आउटडेटेड डिव्हाइसेस आहे, ते डिजिटल सिग्नलसाठी होतं. डिजिटायझर नंतर आणखीन काय आपल्याला पाहता आले होते काल? टच स्क्रीन पण त्याच्यामध्ये येईल. टच स्क्रीन हे काल आलेलं होतं. टच स्क्रीन, ट्रॅक बॉल असेल, लाईट पेन असतील, लाईट पेन पण येऊ शकतो त्याच्यामध्ये. लाईट पेन, टच स्क्रीन, ट्रॅक बॉल असेल, जॉयस्टिक असेल, ठीक आहे. ETC तुमचा माईक पण येईल. माईक सुद्धा इनपुट आहे. त्याच्यानंतर वेब कॅमेरा येईल. असे कितीतरी आपल्याला इनपुट डिव्हाइसेस येतील. त्याच्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ स्कॅनर्स, ऑप्टिकल स्कॅनर असेल, मॅग्नेटिक इंक रीडर स्कॅनर असेल, फ्लॅटबेड स्कॅनर असेल. डिफरंट टाइप्स ऑफ ऑल स्कॅनर्स आर इनपुट डिव्हाइसेस. तुम्ही कोणतीही 4 एक्झाम्पल इथं अपेक्षित असतात. कोणती घ्या, सगळे लिहिले तरी चालतात. नोट्स आपल्या त्यामध्ये वाढतील, कारण हा 4 मार्काला क्वेश्चन आहे. तर व्यवस्थितच एक्सप्लेन करायचा, तर हाच क्वेश्चन दरवेळेला विचारतात बऱ्यापैकी. ठीक आहे. तर इनपुट डिव्हाइसेसचं काम आणि इनपुट डिव्हाइसची लिस्ट आपण सांगितली. त्यानंतर आपण सांगितलेलं होतं की मेमरी, CPU मधला पहिला ब्लॉक आपण एक्सप्लेन केला. मेमरी, इट इज अ एरिया फॉर स्टोरेज. It is the area for storage. It stores data and instructions. Needed data and instruction of ALU sent by this primary memory. हे जे काही लागतील ते सगळं प्रायमरी मेमरीकडे द्यायचं आपल्याला, सेंड करेल किंवा देईल. प्रायमरी मेमरीकडून ALU ला जे काही इन्स्ट्रक्शन्स आणि डाटा लागेल ते प्रायमरी मेमरीच्या मार्फत पाठवले जातात. ठीक आहे. मग प्रायमरी मेमरीमध्ये जे काही आपण एंटर करतो ते आधी प्रायमरी मेमरीमध्ये येतं. त्याच्यानंतर ALU कडे जाईल फंक्शनसाठी. ALU मध्ये गेल्यानंतर जे काही आन्सर तयार होतं, प्रोसेसर डाटा पण परत कुठे येणार आहे? मेमरीमध्ये येणार आहे. ठीक आहे. तर प्रायमरी मेमरीला आणखीन आपण म्हणतो मेन मेमरी ऑफ कॉम्प्युटर. इट हॅज 2 टाइप्स. वन इज रॅम अँड सेकंड इज रोम. सेकंड इज रोम. RAM and ROM. RAM, long form of RAM is random access memory, and long form of ROM is read only memory. It is a read and write memory. It only read memory. फक्त read करू शकता, can't alter, but it easily read and easily alter. When light is off or switch is off, then data stored by RAM is lost. But when switch is off or light is off, data stored by ROM is permanent, not lost. It is a temporary memory or volatile memory, non-volatile or permanent memory. जो काही ROM मधला डाटा आहे तो लाईट जरी गेली तरी त्याच्यामध्ये डाटा जात नाही. पण जर तुम्ही रॅम मध्येच करत आहात आणि लाईट गेलेली आहे तर रॅम मधला डाटा काय होतो? नाहीसा होतो. याचा अर्थ काय? तुम्ही काहीतरी काम करताय आणि तुम्ही आता सेव्ह केलेलं नाही. जेव्हा आपण सेव्ह करत नाही आणि लाईट गेली तर लाईट गेल्यानंतर जर बॅटरी बॅकअप आपला पुरला नाही आणि अचानक जर PC तुमचा ऑफ झाला तर जे काही केलेलं असतं ते सगळं आपण निघून जातं. त्यामुळे आपण म्हणतो की लाईट असेपर्यंत डाटा राहील. लाईट जर गेली तर डाटा स्टोअर राहत नाही जर तुम्ही सेव्ह केलेला असेल. त्याला म्हणतो आपण रॅम. आणि रोम आहे ती इनबिल्ट मेमरी येते. इनबिल्ट मेमरी असते रोमची. पण रॅम मात्र आपण आपल्याला पाहिजे तशी बदलू शकतो. 500 MB ची असते, 1 GB ची असते. ठीक आहे. तर वेगवेगळ्या PCसाठी वेगवेगळ्या येतात. तुमची कशा स्पेसिफिकेशन दिलेली असेल कॉम्प्युटरसाठी तर त्या पद्धतीनं आपल्याला काही येईल रॅम. ठीक आहे. तर रॅम आपल्याला बदलता येते. आपल्या स्पीड जर कमी असेल PCचं तर रॅमचा प्रॉब्लेम आहे असं आपण बघू शकतो. तर रॅम कमी तरी असते किंवा त्याच्यावरती धूळ तरी झालेली असते. या 2 गोष्टी असू शकतात जेव्हा आपली स्पीड कमी असेल. तर रॅम आणि रोम हे झाली आपली प्रायमरी मेमरी ऑफ कॉम्प्युटर. स्टोरेजसाठी आपण वापरतो थोडक्यात. आणि त्याचे 2 एक्झाम्पल टाकले आपण रॅम आणि रोम टाईप्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहिलं आपण अर्थमॅटिक अँड लॉजिक युनिट. डिफरंट टाइप्स ऑफ अर्थमॅटिकल कॅल्क्युलेशन्स लाईक ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अँड लॉजिकल लाईक कंपॅरिझन. लॉजिकल मीन्स कंपॅरिझन मीन्स 3 लेस दॅन, ग्रेटर दॅन और इक्वल.
It called as logical equations. Different types of arithmetical and logical operations done by this ALU or arithmetic and logic unit in computer. वेगवेगळ्या ऑपरेशन्स करण्यासाठी आपण वापरतो, मग ते अर्थमॅटिकल असतील किंवा लॉजिकल असतील. ठीक आहे. जे काही त्याला डाटा लागेल तो प्रायमरी मेमरीकडून तो काय करतो, स्वीकारतो, घेतो. राहायला फक्त कंट्रोल युनिट. तर सगळीकडे कंट्रोल सिग्नल पाठवतो आणि सगळ्या डिव्हाइसवरती कंट्रोल राहतो. मदरबोर्ड ह्याचं जे लोकेशन आहे ते तर तुमच्या मदरबोर्डवरती असतं. मेन आय सी झाली कॉम्प्युटरची कंट्रोल युनिट आणि ह्या आय सीवरूनच त्या टोटल ह्याला आपण काय म्हणतो, CPU. ठीक आहे. टोटल ह्याला म्हटलं जातं CPU. तर वेगळ्या याच्यावरतीच एक क्वेश्चन येणार आहे तुम्हाला, जो ऍक्टिव्ह स्टुडंटचा क्वेश्चन असेल तो वेगळा दिला असेल आपल्या याच्यावर. तर कंट्रोल युनिटच्या आय सीवरून टोटल डिव्हाइसला त्या म्हटलं जातं CPU. ठीक आहे. तर कंट्रोल युनिटच्या आय सीवरती बघा तुम्ही फॅन किंवा हे बसवलेलं असतं की जेणेकरून हीट तुमची काय होती तर ऑब्झर्व व्हावी. जर जुने कॉम्प्युटर असतील तर त्याच्यामध्ये फॅन बसवलेले असतात असे मोठे छोटेसे. आणि आता जे नवीन आहे बसवलेले ते आपण जे आय सीमध्ये पाहिलं फंक्शन तर ते सेम याच्यामध्ये बसवलेलं असतं. तुमची हीट त्याच्यावरती आपली काय केली जाईल, तांब्याची पट्टी बसवलेली असते छोटीशी, जेणेकरून जर हीट असेल तर ती हीट काढली जाते, गरम होऊ देत नाही आय सीला. आय सी जर खूप गरम झाली तर आय सी डॅमेज होण्याची शक्यता असते. ज्या काही आय सी यूज केल्या जातात म्हणून कॉम्प्युटरमध्ये किंवा सीपीयूमध्ये आज फॅन असतात. ठीक आहे. फॅन कशासाठी आहे की खूप सर्किट खूप जर आपण काम केलं तर आय सी तापण्याची शक्यता असते, टेम्परेचर वाढण्याची शक्यता असते आणि टेम्परेचर खूप झालं आय सीच्या बाबतीत तर आय सी डॅमेज पण होऊ शकते. म्हणून आतमध्ये फॅन सिस्टीम असते आणि शक्यतो आपण थंड ठिकाणी वापरतो PC. खूप जिथे हीट असेल तिथे PC आपण ठेवत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं हे राहिलेलं आहे आउटपुट डिव्हाइस आणि ऑक्झिलरी मेमरी. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण हे सगळं एक्सप्लेन केलं होतं. मी परत एकदा सगळं एक्सप्लेन करते. आता आउटपुट डिव्हाइसचं काय काम आहे, जे काय आन्सर तयार झालेले आपल्याला फक्त शो करते, हे आउटपुट डिव्हाइसचं काम आहे. इट कन्वर्ट मशीन लँग्वेज इंटू ह्युमन लँग्वेज. इट कन्वर्ट डाटा अँड इन्स्ट्रक्शन machine language instructions into human language or convert data and instruction into a format that is understandable by human. आता आपल्याला दिसायला पाहिजे काय आन्सर तयार झालेलं आहे. मशीन लँग्वेज मध्ये डाटा आला तर आपण रीड करू शकणार नाही. म्हणून जे काही आन्सर तयार झालेलं आहे ते आन्सर आपल्याला दाखवण्याचं काम करतं आउटपुट डिव्हाइस. त्यामुळे मशीन लँग्वेजचं कन्वर्ट तो कशामध्ये करतो, ह्युमन लँग्वेजमध्ये करेल. हे आहे मेन आउटपुट डिव्हाइसचं काम, टू शो द रिझल्ट इन अ फॉर्मॅट दॅट इज अंडरस्टँडेबल बाय ह्युमन. ठीक आहे. आउटपुट डिव्हाइसमध्ये काय काय आहे महत्त्वाचं आहे तुमचं VDU, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट म्हणजे मॉनिटर. व्हिज्युअल डिस्प्ले युनिट मॉनिटर. त्याच्यानंतर सेकंड असेल प्रिंटर, त्याच्यानंतर असेल प्लॉटर. आणि आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं नाहीये पण हा सुद्धा येईल स्पीकर. जर माईक तुम्ही इनपुट असेल तर स्पीकर तुमचा आउटपुट डिव्हाइस व्हायला पाहिजे. प्रिंटर आहे, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट्स असतील, प्लॉटर असतील, स्पीकर असेल. तर हे झाले सगळे आउटपुटचे डिव्हाइसेस. आपल्याला त्याचं काय करायचं आणि एक्झाम्पल टाकायचे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर राहिलं बाबा फक्त काय सेकंडरी ऑर ऑक्झिलरी मेमरी. मेन फंक्शन काय आहे, जर प्रायमरी मेमरी असताना आपण ऑक्झिलरी मेमरी वापरतो बिकॉज लिमिटेशन ऑफ प्रायमरी मेमरी. सो वी यूज सेकंडरी मेमरी फॉर बेटर ॲक्सेस अँड मॅक्झिमम स्टोरेज कॅपॅसिटी. We always connect secondary memory with CPU because of limitation on primary memory. For better access and maximum storage capacity, we always connected secondary memory with CPU. आपण कशासाठी वापरतो तर त्याला लिमिटेशन आहे. जसं तुम्ही मोबाईलमध्ये त्याची जी मेमरी येते सुरुवातीची फोनची मेमरी जी असते ती कमी असते म्हणून आपण काय वापरतो ते आपल्याला पुरत नाही. सेम त्या पद्धतीनं प्रायमरी मेमरीला लिमिटेशन आहे म्हणून वापरतो आपण सेकंडरी मेमरी. मग सेकंडरी मेमरीमध्ये काय काय आलं, हार्ड डिस्क आली, हार्ड डिस्क. त्याच्यानंतर मॅग्नेटिक टेप आहे जे आता आउटडेटेड आहे पण आपल्या सिलेबसला आहे. मॅग्नेटिक टेप, हार्ड डिस्क, मॅग्नेटिक टेप, CD, DVD, हार्ड डिस्क, मॅग्नेटिक टेप, CD, DVD, ETC.
हे झालं आपलं ऑक्झिलरी मेमरीसाठी. मॅग्नेटिक टेप असेल, फ्लॉपी असेल, फ्लॉपी पण आउटडेटेड आहे. फ्लॉपी पण आउटडेटेड आहे. CD किंवा DVD सारखंच अगदी जुन्या कॉम्प्युटरमध्ये आपण फ्लॉपी यूज करत होतो. त्यानंतर CD रोम आलं, परत DVD आलेले आणि आता तर आपण हे काहीच नाही वापरत. ह्यापैकी आपण आता फार कमी गोष्टी वापरतो. DVD एखाद्याला वापरत तरी असेल, पण मॅग्नेटिक टेप आणि फ्लॉपी आता आपण वापरत नाही. त्याच्याऐवजी आपण आता काय यूज करतो तर फ्लॅश मेमरी डिव्हाइसेस आपण यूज करतो. पेनड्राईव्ह डिव्हाइसेस आपण यूज करतो. हे डिव्हाइस आउटडेटेड झालेले आहे. ठीक आहे, तर इथं आपली ब्लॉक डायग्राम संपलेली आहे. आधी आपण हार्ड डिस्क जे वापरायचं GB मध्ये वापरायचं, तर आपण TB मध्ये वापरतो. हार्ड डिस्कची फिगर टाकलेली आहे. तर फ्लॉपी बघा आउटडेटेड आहे, पण जुन्या पद्धतीची फ्लॉपी डिस्क दिसते तुम्हाला. ठीक आहे, पण आता आपण यूज नाही करत फ्लॉपी डिस्क. ही आहे ती रॅमची पट्टी म्हणतो आपण याला, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या IC बसवलेल्या असतात.